नमस्कार मंडळी, मी मनीषाज किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. तर गेले कित्येक दिवस झालं, दिवस म्हणजे गेले 1-1.5 वर्ष झालं माझा एकही व्हिडिओ किंवा रेसिपी आलेली नाही. मी थोड्या दिवस आजारी होती, त्यामुळे ब्रेक घेतलेला आणि त्यानंतर माझा ॲक्सिडेंट झाला. तर सुरुवातीला वाटलेलं की थोडंसं लागलं असेल, थोड्या दिवसानंतर होईल व्यवस्थित. पण थोडं थोडं म्हणता म्हणता याच्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं. तर अपघात झाल्यानंतर माझ्या थोडंसं पायाला लागलं होतं. तर तो पाय इतका सुजत होता आणि त्याचं निदानच होत नव्हतं. लागलं होतं थोडंसं, पण MRI, सोनोग्राफी, एक्स-रे, अगदी किडनीच्या, हृदयाच्यासुद्धा टेस्ट झाल्या, पण निदान काही होत नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ माझं 1 वर्षभर गेलं असेल. मग उभं राहिलं की पाय सुजत होता, त्यामुळे मला रेसिपी बनवणं शक्य नव्हतं. तुम्हाला तर माहीतच आहे, रेसिपी बनवायचं म्हटलं की खूप वेळ उभं राहायला लागतं आणि मग परत म्हणजे पाय सुजायचा वगैरे. त्याच्यामुळं मी ह्या गोष्टींकडं थोडं बरं झाल्यानंतर परत रिस्टार्ट करूया म्हणून थांबवलं होतं काम. पण आता परत म्हणत म्हणत जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं. म्हणजे एकदा लागलं किंवा असं काहीतरी झालं ना, तर नंतर रिकवर होणं खूपच अवघड होतं किंवा परत पहिल्यासारखं होत नाही. तर म्हटलं चला आता परत पहिल्यासारखं व्हायची वाट बघेपर्यंत हळूहळू का होईना आपण चालू करूया. तर आता पण मला रेसिपी वगैरे बनवायचं म्हटलं तर उभं राहिलं की थोडासा त्रास होतो आहे. तर मला अजूनही जास्त वेळ उभं राहणं शक्य होत नाही. तर मग मी विचार केला की थोडं बसून पण मला काम करता येईल किंवा आपलं काम पण थांबायला नको, म्हणून मी लाडू बिझनेस चालू करते. तर आपल्याकडे शेंगदाणा लाडू, तीळ शेंगदाणा लाडू, बेसन लाडू, ड्रायफ्रूट लाडू आणि डिंक लाडू असे 4-5 प्रकारचे लाडू भेटतील. तर जसं तुम्ही एवढ्या दिवस मला सपोर्ट केला, तसं इथून पुढेही जर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहिले तर म्हणजे मी हे यामध्ये काहीतरी नक्कीच करू शकेन अशी मला खात्री आहे. तर मला तुम्हाला थोडंसं साहित्याच्या बाबतीत सांगायचं होतं की मी एकदम चांगल्या क्वालिटीचं साहित्य वापरते. अजिबात म्हणजे क्वालिटीची अजिबात तडजोड नाही. तर हे बघा, मी सेंद्रिय गूळ वापरूनच लाडू बनवते. हे बघा. दुसरी गोष्ट, हा देशी गूळ आहे. तर म्हणजे हा असा दिसतो आणि आपला जो केमिकलवाला मिळतो तो वेगळा असतो. हे आहेत आपले काजू आणि तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम असे चांगल्या क्वालिटीचे काजू आहेत. अजिबात असं तुटलेले किंवा म्हणजे भेटतात असे सुट्टे तुकडे वगैरे, तर ते मी अजिबात वापरत नाही. कारण की चुकून जर त्याच्यातला एखादा कडू वगैरे असण्याची शक्यता असू शकते. ते आहेत आपले बदाम. तर हे बघा, त्याचं मला एवढंच आहे की एकदम घरगुती शुद्ध तूप, सेंद्रिय गूळ, एकदम उत्कृष्ट दर्जाचे काजू बदाम वापरत आहे. एवढंच नाही तर आपण याच्यामध्ये ना 20-21 प्रकारचे ड्रायफ्रूट वापरून आपण ड्रायफ्रूट लाडू किंवा डिंक लाडू बनवत असतो. हे आहेत अक्रोड. दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल, हे बघा, तर हे सूर्यफूल बी आहे, हे मगज बी आहे, हे भोपळ्याचे बी आहे, हे बघा, हे अंजीर आहेत, ह्या चारोळ्या आहेत, हे काळे मनुके आहेत, हे पांढरे म्हणजे पिवळे मनुके, हे अक्रोड आहेत, बरोबर सुंठ, खसखस, वेलची, डिंक, हळीव आहे आणि जवस आहे आणि बिना पॉलिशचे तीळ आहेत, तुम्ही बघू शकता. हे मखाने आहेत, हे खारीक आहे. तर मी हे स्वतः आणून फोडून याची पावडर करून मग वापरते. अजिबात विकतची खारीक पावडर वापरत नव्हते. तर बऱ्यापैकी मी तुम्हाला सगळं साहित्य मी जे लाडूमध्ये वापरते ते सांगितलेलंच आहे. जर एखादी दुसरी वस्तू राहिली असेल तर ते मी लाडू बनवतानाच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आणि रेसिपीचे व्हिडिओ तर मी खूप बनवलेत, पण पहिल्यांदाच कॅमेरासमोर येऊन बोलते. काय चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या, कोणी वाईट कमेंट करू नका. एवढ्या दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा सुरुवात करते, म्हणजे शून्यातून सुरुवात करण्यासारखंच आहे. तर एवढ्या दिवस जसं तुम्ही मला प्रेम आणि सपोर्ट केला, तसंच इथून पुढेही तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तुम्हालाही जर लाडू ऑर्डर करायचे असतील तर इथे स्क्रीनवरती नंबर दिला आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.